लातूर शहर महानगरपालिकेचे आंदोलन कालपासून चालू आहे. ते आता सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे. आंदोलन हे संपुष्टात आलं आहे. पण कालपासून चालू झालेलं आंदोलन, त्याची पार्श्वभूमी आणि कर्मचाऱ्यांनी जे लोकप्रतिनिधीच्या विरोधात जे आंदोलन केलं होतं त्याबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक हे सोबत आहेत. तुमची भूमिका काय होती? जे समाज माध्यमावरती जे चित्र रंगवण्याचं काम झालेलं आहे अत्यंत चुकीचं आहे. अशी कुठलीही घटना लातूर शहर महानगरपालिकेमध्ये झाली नाही. आपल्याला मूळ विषयाकडे नेतो मी. म्हणजे तत्पूर्वी काल त्याने असं सांगितलं की आम्हाला नगरसेवकांनी मारहाण केली आहे. त्याबद्दल काय म्हणणं आहे? तुम्ही तर म्हणतात आम्ही मारहाण केलेली नाही. त्याबद्दल खुलासा द्या. महानगरपालिका प्रशासनाने त्याबद्दल पुरावे सादर करावेत आणि ते पुरावे सादर समाज माध्यमापुढे आले पाहिजेत. आणि कुठंतरी ह्या विषयाला बगल देण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला या ठिकाणी जबाबदारीनं सांगतोय, मी 20,000 लोकांचा प्रतिनिधी आहे. लोकांनी मला कायदेशीरत्या संविधानाने जे निर्माण झालेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेचा मी सदस्य आहे. लातूरची संस्कृती मला चांगली ज्ञात आहे. लातूरचे संस्कार मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. परंतु जेव्हापासून आम्ही निवडून आलो या लातूर शहरामध्ये, गेल्या 6 महिन्यामध्ये आपण बघताय लातूरकरांच्या प्रश्नाची आमची बांधिलकी आहे. लातूरकरांचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. लातूरकरांचे जो विकासाचा जो या ठिकाणी जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग आपल्याला भरायचा आहे. त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. आणि कुठंतरी प्रशासक राज संपल्यानंतर आपण बघताय ज्या सन्माननीय अधिकाऱ्यांनी आपल्याला जे मुलाखत दिलेली आहे त्या अधिकाऱ्यांना नाव माहीत नाहीत. नगरसेवकांनी त्यांच्या बाजूला एक अधिकारी आहेत, ते त्यांना नाव सांगतायत, ते हातावर बघून सांगतायत. कुठंतरी हे कुभांड रचण्याचं काम झालेलं आहे. आपल्याला मूळ विषयाकडे नेतो. लातूर शहराचा जो मंजूर विकास आराखडा आहे त्यामध्ये सर्वे नंबर 292 आहे. त्यामध्ये एक DP रस्ता आहे. त्या DP रस्ता बदलण्याचं काम करोडो रुपये घेऊन या प्रशासनाने केलेलं आहे. त्याबद्दल काही शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार दिली की असं असं आमच्यावरती अन्याय होणार आहे. हा बेकायदेशीर रस्ता वळवण्याचं काम चालू आहे. एका बिल्डरचं क्षेत्रफळ वाढण्यासाठी हा रस्ता इतरत्र वळवण्याचं काम महापालिका प्रशासनाच्या वतीनं होतं आहे. हे होऊ नये म्हणून हे पत्र दिलेलं आहे महानगरपालिकेला. आपण हे समाज माध्यमाला दाखवलं पाहिजे की आमची जी तक्रार आहे ही तक्रार लातूरच्या नागरिकांसाठी आहे. ही तक्रार लातूरकरांच्या फायद्याची आहे की रस्ता हा मोठा रुंद रस्ता राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि बिल्डरच्या फायद्यासाठी आपण पुढल्या 100 लोकांचं वाटोळं करणार आहोत का? आणि कुठंतरी करोडो रुपयेचा या ठिकाणी आर्थिक व्यवहार करून हा जाब विचारण्यासाठी तुम्ही तिथे गेलो? जाब म्हणता येणार नाही. त्यावरती सन्माननीय जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांची एक इंडॉर्समेंट आहे. आपण बघू शकता या पत्रात. देवीदास जाधव साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेबांनी त्यांची स्वतःची इंडॉर्समेंट आहे की असं काही करता येणार नाही. आम्ही त्यांना फक्त त्या ठिकाणी चर्चा करत होतो, जाब वगैरे विचारत नव्हतो. आम्ही जाब विचारण्याचं कारणच नाही. आम्ही त्यांना म्हणलं की साहेब आपण एक इंडॉर्समेंट टाकलेली आहे की हा करता येणार नाही. आणि असं काय झालं साहेब की आपण हा रस्ता केला आहे तर काही लोकांच्या घरावरती, काही लोकांच्या जमिनीवरती याच्यामुळं गदा येऊ शकतो, तर आपण असे चुकीचं काही करू नका साहेब. एवढीच आमची चर्चा झाली. आम्ही त्याच पद्धतीनं बाहेर आलो. परंतु हे कुठंतरी हे करोड रुपयाचं कुभांड दडवण्यासाठी ज्यांच्याकडं आस्थापना आहे, पंजाबराव खानसुळे डॉक्टर, त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना फोन केले. सक्तीनं त्यांना तुमचे काम आमच्याकडे पडतात म्हणले आणि त्यांना खाली बोलून घेऊन सक्तीनं लातूर शहराला वेठीस धरण्याचं काम केलं. आज आपल्याला या ठिकाणी सांगतो, मी एका प्रभागाचा नगरसेवक आहे. त्या ठिकाणी पाणी न सोडू देण्याचं काम या पंजाबराव खानसुळींनी केलेलं आहे. लातूर शहराला असं जर वेठीस धरत असाल आणि या पंजाबराव खानसुळींनी मागच्या अनेक दिवसापासून आम्ही जसं या निवडणुकीद्वारे निवडून आलो त्यानंतर आम्ही महापालिकेत काम करतोय, लाखो रुपये मागण्याचं काम नागरिकांना केले. माझ्या प्रभागामधील एक माझी भगिनी आहे, त्या भगिनींनी 18,25,000 रुपये इथं दुकानासाठी शादीखान्यामध्ये भरले होते 1 वर्षापूर्वी. परंतु पंजाबराव खानसुळींनी आता दुकानाची त्यावेळेसची किंमत कमी होती, आता दुकान 40 लाखाला झालेलं आहे आणि आपण 5 लाख रुपये द्या तर ही ऑर्डर करतो म्हणल्यानंतर आणि हे म्हणल्यानंतर
मी माननीय उपमहापौर आमचे पक्षाचे गटनेते यांना मानसी मीनाकडे मी घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की आपका उपायुक्त 5 लाख मांग रहा है. त्यानंतर त्यांनी ती ऑर्डर केली. ऐसा कुछ नहीं होगा, अगर नागरिक ने पैसे पे किए तो उनको दुकान अलॉट कर दो म्हणते. त्यानंतर लाडपागी समितीच्या माझ्या प्रभागातील 5-6 फायली आहेत पंजाबराव खानसोळेकडं. तर त्यांनी ह्याच्यामध्ये पैसे घ्या असं मला स्पष्ट सांगितलं. मी त्यांना सांगितलं, साहेब ही कचरा वेचणारी माणसं आहेत, ही गरीब माणसं आहेत, ह्या माणसांनी मला निवडून दिलं म्हणलं. असं पैसे आपल्याला कसं मागू शकता म्हणलं. ही फाटकी माणसं आहेत म्हणलं, साहेब ही गरीब माणसं आहेत, विलासनगरसारख्या कचरा वेचणाऱ्या वस्तीतली माणसं आहेत म्हणलं, ही अत्यंत गरीब माणसं आहेत म्हणलं, ह्यांच्या पैसे तुम्ही कसं काय मागू शकता. तर आमचं नाव सांगून पैसे काढा असं वाक्य मला त्यांनी बोललेलं आहे. स्वतः मला म्हणलेले आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावरती आम्ही अंकुश ठेवण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून करतोय. अनेक फायली पंजाबराव खानसोळेंनी बांधकाम विभागातल्या, मी जबाबदारीनं सांगतोय, अनेक फायली त्यांनी दाबून ठेवण्याचं काम केलेलं आहे. अत्यंत आणि हे लातूर शहरात आयुक्तांची भूमिका नाही. आयुक्त तर आत्ता आलेत. अनेक आयुक्त होते, पूर्वी आयुक्त होत्या, त्यांच्याकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. आणि काही अनेक हे फक्त नागरिकांचंच नाही, या स्थापना विभागामध्ये पंजाबराव खानसोळे इकडले अधिकारी तिकडं करण्यासाठी अनेकदा पैसे मागतात. अनेक आपल्या महिला भगिनी आहेत तिथं. मी आता या ठिकाणी कर्मचाऱ्याचं आंदोलन होतं, मी जबाबदारीने सांगतो. अनेक महिला अधिकाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे की सर आम्हाला पंजाबराव खानसोळे महिन्यातून 3-3 वेळेस बदल्या करतो. आपण पत्रकार म्हणून आपण मागच्या काळामध्ये किती बदल्याच्या ऑर्डर, किती एका महिन्यात कितीदा बदल्या केल्यात, आपण त्याचं परीक्षण करावं माझं म्हणणं आहे. आणि दुसरा माझा मुद्दा आहे की सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांनी सांगितलं की नगरसेवक हे बेकायदेशीर काम आणतात. तर माझा आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे, त्यांनी जाहीर करावं ह्या 2 दिवसात की आम्ही कुठलं बेकायदेशीर काम त्यांना सांगितलेलं आहे. आणि ते जर त्यांनी जाहीर नाही केलं तर उद्या मी लातूर जिल्हा न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी ते पुरावे या ठिकाणी मीडिया पुढं सादर करावेत आणि त्यांनी ते समाज माध्यमाला द्यावेत की आम्ही आमच्या प्रभागाच्या व्यतिरिक्त कुठलंही काम कधीच आम्ही कुणाला सांगत नाही. मी काय गुत्तेदार नाही, मी कुण्या बिल्डरचा दलाल नाही, मी नगरसेवक आहे. माझी बांधिलकी या शहराच्या नागरिकांसोबत आहे, माझी बांधिलकी या माझ्या प्रभागातील नागरिकांशी आहे. आणि समाज माध्यमाच्या माध्यमातून आम्ही कसं काम करावं, आम्ही सभागृहात काय बोलावं, काय बोलू नये, याचे मॉरल एज्युकेशनचे धडे आम्हाला समाज माध्यमातून देण्याचं काम हे खानसोळेच करतात. अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते त्यांनी पाळून ठेवलेले आहेत. अनेक असे सोशल मीडियावरती लिखाण करणारे हे सांभाळून ठेवले आहेत. आणि त्यांना बेकायदेशीरपणानं आपल्याला या ठिकाणी सांगतो 2,20,000 काही दुकानं त्यांनी गाळे वाटप करण्याचं काम केलं आहे पंजाबराव खानसोळेंनी. हे निदर्शनास आणलं का तुम्ही? हे माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत, मी डॉक्युमेंटच्या आधारे बोलतोय. आणि पंजाबराव खानसोळेची चौकशी झाली पाहिजे, ह्याच्यासाठी हा संघर्ष असेल. याच्या पुढला जे बेकायदेशीर आहे या लातूर शहरामध्ये ते आम्ही होऊ देणार नाही. येतो मी तुमच्याकडे. आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तथा लातूरचे नगरसेवक सचिनजी गायकवाड. काल अधिकारी लोकांनी आरोप केला की मारहाण केली आहे. आज समोपचारानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. काय नेमकं घडलं होतं आणि तुमची भूमिका काय होती? नगरसेवक म्हणून मी जर अधिकाऱ्याकडे जर जायचं नाही तर मग कुणाकडे जायचं? नाही, त्यांचं म्हणणं आहे की मारहाण. येतो मी त्याच्यावर. मी जायचं नाही तर कुणाकडे जायचं? अधिकाऱ्यात जावं लागेल ना. अधिकाऱ्याकडे. आणि जेव्हा अधिकाऱ्याकडे मी जेव्हा माझा प्रश्न घेऊन बसतो तेव्हा मुकच बसायचं का बोलायचं? त्यांना बोललं पाहिजे. मग हे बोलणं जर त्यांना दबाव वाटत असेल, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये हा प्रशासकीय काळ येऊन गेला, त्याच्यामुळं आता वाटतंय की कोणीतरी आपल्याला विचारणं आले, त्याच्यामुळे त्यांना ते बर्डन वाटते. असा काही प्रकार, मारहाणीचा प्रकार किंवा ह्याचा तसा पुरावा द्यावा. त्यांनी चुकीचा आळ घेऊन आपल्या भ्रष्टाचाराच्या फायली दाबण्यासाठी कुणाच्या तर ऐकून त्या पद्धतीनं मला सांगा, मारहाण ज्याची झाली त्यांचा आजपर्यंत आपण व्हिडिओ बघितला का? किंवा त्यांनी येऊन समोर सांगितलं की बाबा मला मारहाण झाली. जे काल नाव घेतले तुम्ही, फक्त नावं घेत आहेत म्हणजे बदनाम करायचं हे आहे. परंतु
आम्ही संघर्षातील लोक आहोत. पण सचिनजी मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे तुम्ही लोकांच्या हक्कासाठीच अधिकाऱ्यांकडे गेलात, हे आम्हाला 100% मान्य आहे. पण या गोष्टीला तुम्ही त्यांना कामाबद्दल विचारणं, अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर देणं, पण याच्यामध्ये नेमका जो लातूरकर आहे तो कुठे आहे? हो ना. तो लातूरकर कुठे? आज कालपासून झालं लातूरकर येत आहेत, जन्ममृत्यूच्या दाखल्यासाठी येत आहेत, पण आज त्यांची किती परेशानी होते, याची दखल कोण घेणार? लोकप्रतिनिधी घेणार की अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे? काय वाटतं याच्या मुळात मी तर म्हणतो की हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरून लातूरकरांची हेळसाळ करण्याचा प्रकार इथल्या काही सो कॉल्ड 1-2 अधिकाऱ्यांनी केले, ज्याच्यामध्ये सर्वात अग्र क्रमांकावर जे आहेत ते पंजाबराव खानसोळे आहेत. बरोबर आहे का? त्यांच्या कार्यकाल बघा, लातूरच्या महानगरपालिकेतलं वातावरण गढूळ करण्याचं काम पंजाबराव खानसोळेनं वेळोवेळी केलेलं आहे. आंदोलनामध्ये तुम्ही कर्मचारी होता, तुम्ही सगळे नगरसेवक होतात, वंचितचे नगरसेवक होते, काय दुवा काय ठरला? समुपचार कशा घडला? समुपचाराचं म्हणजे जे काही अनधिकृत काम संबंधित अधिकाऱ्याकडून झालेलं आहे त्याच्यावरती तोडगा निघणार आहे. आणि ते अनधिकृत काम थांबवण्याचा आम्हाला शब्द त्या पद्धतीने दिलेला आहे. त्यानुसार आम्ही देखील म्हणलेलं आहे की बाबा जे काही चुकीचं काम संबंधित अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या कामाची चौकशी व्हावी. आश्वासन मिळालं तर? हो. आता जे तुम्ही खाली बोललात, तुम्ही आता आंदोलन स्थगित झालं, काय रूपरेषा काय ठरली नेमकी दोघांमधली, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी? मुळात आता कसं आहे पत्रकार साहेब, हे आंदोलनच बेकायदेशीर होतं मला तर वाटतं. मला ते प्रश्न येणारच होता, कारण की शासकीय आवारामध्ये असं आंदोलन करता येतं का? हे बेकायदेशीर आहे. आता ते आमचेच बांधव आहेत आणि काही लातूर शहराचे नागरिक आहेत. आणि एक सर्वसामान्य लातूरकर म्हणून एक प्रश्न आहे की या आंदोलनामुळं लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना जो ह्या त्रास झाला त्याला जबाबदार कोण आहे नेमकं? सांगतो ना सर, आस्थापना विभाग आपल्याकडं असल्यामुळं सक्तीनं काही कर्मचाऱ्यांना बोलून घेण्यात आलं. वास्तविक हे आंदोलन आता ठीक आहे, त्या जाधव साहेबांचं काय असेल म्हणणं आम्ही समजू शकतो, त्यांनी बसावं. जे राजपत्रित स्वतःला म्हणतात अधिकारी त्यांनी बसलं ठीक आहे, पण चतुर्थ जे कर्मचारी आहेत, जे आमचे बांधव आहेत, त्यांच्या अनेक प्रश्नासाठी आम्ही सभागृहात हे केलेलं आहे, आवाज उचललेला आहे. ते आमचे बांधव आहेत, जे सफाई कामगार आहेत, त्यांना वेठीस धरण्याचं काम केलं. ते पाणी पुरवठ्यात आमचेच बांधव आहेत, त्यांना या ठिकाणी वेठीस धरण्यात आलं की तुमचं काम आमच्याकडं पडतं, तुम्ही नाही आलात तर बघू. त्या भीतीपुटं काही आमचे बांधव त्या ठिकाणी आले आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. वास्तविक जेव्हा ही आमची कर्मचारी बांधव या ठिकाणी त्यांच्या 7व्या वेतनाचा जो फरकाची रक्कम आहे ती असेल, पगारीचा मुद्दा असेल, तेव्हा हे AC मध्ये बसून नोटाची बंडलं मोजणारे अधिकारी खाली नसतात. परंतु आज कुठंतरी ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला झापण्यासाठी पंजाबराव खानसोळेंचा हा उपद्व्याप आहे हा, आणि लातूर शहराला त्यांनी वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सांगतो. आणि कुठंतरी लोकप्रतिनिधीला दाबण्याचं सत्ता तो आपलीच आहे ना, अधिकारी इथंच आहेत ते, मग असं का होतंय? मग कसं आहे साहेब, आपल्या लातूरची महती इतकी मोठी आहे, हे गाव खूप शांतताप्रिय आहे, या गावाला परंपरा आहे, आणि या गावात जो येतो तो इथलाच होऊन जातो. तसे काही अधिकारी इथलेच झालेले आहेत आणि त्यांना हे कुरण वाटतं. या गावची जी संरचना आहे बाकीच्या गावापेक्षा खूप वेगळी आहे, आणि या गावामध्ये प्रचंड मोठं खाण्यासाठी साम्राज्य असं त्यांना वाटतं. अहो त्यांचा कार्यकाळ संपला आहे तरी वरी पैसे देऊन ते परत इथं येत आहेत लातूर शहरामध्ये. आणि त्यांचं जे विभाग आहे, जनावराच्या डॉक्टरांनी त्या डॉक्टरांचं काम करावं असं मला तर वाटतं. त्यांचा त्या विभागाला खूप अत्यावश्यक आहे, परंतु ते न करता कुठंतरी बांधकाम विभाग माझ्याकडं, आता त्यांना जनावराच्या डॉक्टरला माणसाचा आरोग्य विभाग मागत होते पाठीमागं. ही कुठंतरी विसंगती आहे. जे अधिकारी असतील
त्यांची मूळ जी पदस्थापना आहे आस्थापना आहे त्यांना तिथं नेमणूक करावी आमची तर म्हणणं आहे. आणि भ्रष्टाचाराचं कुरण चरण्यासाठी इथं अधिकारी ह्या नंदनवनात येऊन टेकायलेत आणि इथून जायचं नावच घेत नाहीत. शेवटचा एक प्रश्न विचारतो सचिनजी आपल्याला मी. आता हे आंदोलन तर स्थगित झालं, कर्मचारी आपापल्या कामावर गेलेले आहेत आणि ज्या काही तुमच्या मागण्या आहेत सध्या तर तुम्हाला आश्वासनच भेटलेलं आहे, पुढची भूमिका काय असेल आता? बघा, एक लातूरचा एक नागरिक म्हणून आणि इथं लोकांनी त्या मला निवडून दिलं इथं त्यांच्या कामासाठी, चुकीचं काय होऊ देणार नाही सर. बरं. ते आपल्या रक्तात नाही आणि अधिकाऱ्याला कोणताच इथं भ्रष्टाचार करू देणार नाही. आमच्या मॅनिफेस्टोमध्ये पण तेच आहे, भ्रष्टाचार तर करू देणार नाही आणि चुकीचं काम पण करू देणार नाही. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले, ज्या नेतृत्वाने आपल्याला ही संधी दिली, त्यांनी जे काम करण्यासाठी आपल्याला इथं पाठवलं, सामान्यांचे प्रश्न उपस्थित करणं आणि कायदेशीर जो अधिकार आहे माझा या सभागृहामध्ये या शहराच्या चांगल्यासाठी, माझ्या प्रभागाच्या चांगल्यासाठी, या तो शहरातला जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी इथं एक न्यायाची भूमिका आम्ही मांडू आणि त्यासाठी काम करू. आणि ज्यांना काम करायची इच्छा नसेल त्यांनी आमच्या लातूरचा या ठिकाणी निरोप घ्यावा. ज्यांना चांगलं काम करायचे त्यांनी इथं राहावं आणि इथं चांगलं काम करावं. लातूरकर त्यांना डोक्यावर घेतील. आमचं व्यक्तिगत कुणाशी भांडण नाही, आमचं भांडण आमच्या प्रश्नामुळं आहे. आमचं कुणाच्या बांधाऱ्याशी बांधारा नाही आमचा. मला असं वाटतंय आता की हे जे आंदोलन झालं कर्मचाऱ्यांचं, लोकप्रतिनिधी, आता चर्चा आपण करतोय, यामुळे काहीतरी एक चांगलं घडावं, काय वाटतं तुम्हाला? चांगलंच करूया. काही विघ्नसंतोषी लोक आपला पर्सनल अजेंडा राबवण्यासाठी त्यांनी काही अधिकाऱ्यांनी एक त्यांची समांतर सेना या लातूर शहरामध्ये उभा केलेली आहे. आमचेच बांधव आहेत काही शहरामध्ये जे सोशल मीडियावर लिहितात, काही RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत, ते पण आमचेच आहेत, आमचे बांधव आहेत, आमच्या शहराचे नागरिक आहेत. त्यांनाही माझं आव्हान आहे की अशाच्या भूलथापांना बळी पडू नका. आता मागच्या काळामध्ये आमच्यावर चिखलफेक ही काय आज नाही आहे. मग पुतळ्याचा विषय असेल बाबासाहेबांच्या, कसं करावं काय करावं ते धोरण ठरवण्यासाठी या लातूरच्या मायबाप जनतेने आम्हाला या सभागृहात पाठवलेलं आहे. मग ते कुणीही पक्षाचे असतील, आम्ही सर्व नगरसेवक बसून, आमचे सर्व पदाधिकारी बसून लातूर शहराचं धोरण ठरवू. आम्ही कुणीतरी अधिकाऱ्याच्या सांगण्याहून कृपा करून सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी घेऊन देऊन आम्हाला मॉरल एज्युकेशनचे धडे देऊ नये. आमची नम्र विनंती आहे. आमच्यावर तर चिखलफेक करतायत, परंतु कुठंतरी आमच्या नेतृत्वालाही त्याच्यामध्ये बदनाम करण्याचं काम करतायत. हे अत्यंत चुकीचं आहे. लातूर शहरासाठी आपल्या जर काही सूचना असतील त्या सांगा. त्या सूचना आपण नागरिक म्हणून आम्ही त्या सभागृहामध्ये निश्चितपणाने उपस्थित करू आणि त्याच्यासाठी न्याय लढा आम्ही उभा करू. आणि आम्हाला जर असं कोण दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर कृपा करून सांगतो, जे नागरिकांनी आमच्या हातामध्ये जे कर्तव्य दिलेलं आहे तो आम्ही वसा सोडणार नाही. जे लातूर शहरासाठी चांगलं आहे त्या चांगल्यासाठी संघर्षाची आम्ही कधीही भूमिका